इस्रायल आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा युद्धाच्या वळणावर पोहोचलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध डावलत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवर जोरदार हल्ले चढवले। इस्रायलनं बॅलिस्टिक मिसाईलद्वारे तेहरानच्या मेहराबाद विमानतळाला लक्ष्य केलं, तर नजाफाबाद येथील ड्रोन निर्मिती केंद्रावरही भीषण हल्ले केले। इराणमधील अनेक शहरांवर इस्रायलनं हल्ले केल्यानं पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे। या संदर्भात बोलण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेसर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। ढगेसर, स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये तुमचं। खरं तर आता हे युद्ध कधी संपेल हा एक नेहमीचा प्रश्न झाला, आणि दुसरा प्रश्न, अमेरिकेचं न ऐकून इस्रायल नेमकं काय दाखवू पाहतंय जगाला? नक्कीच विक्रांत, आघाडीला तिथली परिस्थिती स्फोटक झालेली आहे। थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर वर करणी शांततेशी संबंधित चर्चा सुरू असताना सुद्धा आणि अमेरिकाचं तशा प्रकारे सजेशन असताना सुद्धा जबरदस्त असे हल्ले मागच्या काही दिवसांमध्ये इस्रायलनं सदन लेबननवर त्या ठिकाणी केले होते आणि हिजबुल्लाहच्या स्थळांना अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता। याला रिस्पॉन्स म्हणून जे आहे, दुसऱ्या बाजूला इराणनं इस्रायलच्या नदन इस्रायलमध्ये त्यांच्या उत्तरेला असणाऱ्या काही महत्वाच्या शहरांवर 10 पेक्षा सुद्धा जास्त बॅलिस्टिक मिसाईल्स दागले आणि त्यालाच रिस्पॉन्स म्हणून आता इस्रायलनं सुद्धा सेंट्रल इराण, मध्यवर्ती इराण असेल, इस्फहान असेल, त्याचबरोबर त्यांची इराणची राजधानी तेहरानच्या आसपास जे आहे जबरदस्त हल्ले केलेले। मुळातच हे सगळं गणित जर आपण पाहिलं तर आज घडीला अमेरिका हा चर्चेच्या माध्यमातून, डिप्लोमसीच्या माध्यमातून लवकरात लवकर या युद्धातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नामध्ये आणि आम्हीच जिंकलो असं दाखवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे। तर दुसऱ्या बाजूला इराणला असं दाखवायचंय की डेटरन्स, आम्ही जे आहे कोणालाही बदत नाही आणि आमच्या अटी शर्तींवरच आम्ही या युद्धाला जे आहे समाप्त त्या ठिकाणी करू। आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब, इस्रायलसाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे। अशा परिस्थितीमध्ये इराण जर एखाद्या जखमी वाघासारखा तसाच त्या ठिकाणी राहिला आणि त्यांच्याशी शस्त्रसंधी केली तर भविष्यामध्ये इस्रायलच्या अस्तित्वावरच प्रश्न येईल, म्हणजे त्यांच्यावर जबरदस्त पुन्हा हल्ले होऊ शकतील। म्हणून इस्रायल जे आहे, अमेरिका जरी म्हणत असला तरी अशा प्रकारे युद्ध संपवण्यासाठी त्या ठिकाणी तयार नाही। बेंजामिन नेतन्याहू यांचा स्वतःचा वैयक्तिक राजकीय स्वार्थ असो किंवा जसं मी म्हटलं इस्रायलसाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस असो, म्हणून हे युद्ध इतक्या लवकरात लवकर सहजासहजी संपेल अशी दूरपर्यंत शक्यता वाटत नाही। आणि एप्रिलच्या शस्त्रसंधीनंतर जबरदस्त असे हल्ले इस्रायलनं इराणवर आणि इराणनं इस्रायलवर करणं हेच दाखवतं की हे युद्ध जे आहे पुन्हा भडकण्याच्या मार्गावर आहे। धन्यवाद सर, तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी।